राम जीवाचे जीवन, राम जीवाचे अंजन, जीवी जीवा समाधान, राम चिरघन ओळला. गौरीपुत्र गणराय, कौशल्या पुत्र रामराय, अंजना माईचे लाडके असे असणारे सुपुत्र हनुमंतराय यांच्या चरणावर नतमस्तक होऊन या ठिकाणी गुणी वाचक, ज्ञानी सूचक आणि श्रोते सज्जन मायबाप तुमच्याही चरणावर या ठिकाणी नतमस्तक होतो आणि श्री संत श्रेष्ठ आत्माराम बाबा यांच्याही चरणावर साष्टांग दंडवत घालतो. आणि शे गाव एवढं भाग्यवान आहे महाराज, कारण खरोखर मानावं लागल. कारण ज्ञानदेवाचा माऊलीचा समाधी सोहळा आज आळंदीमध्ये आणि त्यांनी तो योग साधून, अरे बाबा आपल्याला आळंदीला नाही जात आहेत पण काहीतरी आपण केलं पाहिजे म्हणून त्यांनी खरोखर असं असणारं भाग्यवान. कारण आमचे गुरुवारी आता सांगून गेले की ज्या गावामध्ये दास भक्त जन्माला येतात त्या गावामध्ये असे कार्यक्रम होत असतात. म्हणून माऊलीच्या सोहळ्यानिमित्त या ठिकाणी असा असणारा चाललेला हा भव्य आणि दिव्य शक्तीचा प्रसंग आणि या प्रसंगात माऊली ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर अशा असणारे माऊली या जगाला एवढं ज्ञान माऊलीने पुरवलंय आणि त्याच न्यायानं आपण काहीतरी थोडस किंचित या ठिकाणी काहीतरी अनुकरण म्हणून या ठिकाणी हा कार्यक्रम ठेवलेला आहे. खरोखर धन्यता द्यावी तेवढी कमीच आहे महाराज. असू द्या, कारण जास्त बोलायला लागले माणूस लांबत जातोय आणि आपल्याकडे वेळ कमी आहे. म्हणून या ठिकाणी सांगू लागलेले की भगवान परमात्मा राम अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म अशा असणारे रामप्रभू. कारण जगाचं जीवन आहे, जगाचं अंजन आहे, जगाचं समाधान आहे. कारण हे जीवनच सर्वस्व त्या ठिकाणी देव आहे, राम आहे असं या ठिकाणी बोलू लागले. राम कथे विनये बहुत दिवस होत पीडित, रामे कृपा करी त्वरित कपी पर्वत पाठविला. सज्जन मायबाप या ठिकाणी भरतजी बोलू लागलेले की रामाविना या ठिकाणी मी पीडित होतो, दुःखी होतो, अंतःकरण दुःख होतं, पण या ठिकाणी माझ्या भगवंताने या ठिकाणी माझ्यासाठी हनुमंतरायानं तिथं पाठवलं, बोलावलं असं बोलू लागले. याची पुसता प्रवृत्ती समाग्र, राम कथा सविस्तर आम्हा सांगेल वानर, अति चतुर दिसत आहे. भरत भैया त्या ठिकाणी म्हणू लागले की या ठिकाणी आलेले आहेत, पण या ठिकाणी हे म्हणजे वानर आहे. आपण आपल्या रामप्रभूची जी काही कुठं आहेत, काय आहेत, जी म्हणजे काही या ठिकाणी जर विचारलं तर म्हणजे काही या ठिकाणी सांगतील का न सांगतील असाही विकल्प मनामध्ये आलाय. आणि आल्याच्या नंतर त्या ठिकाणी पुन्हा काय म्हणतात, ऐसे विचारून म्हणे भरत सादर राम श्रवणी पुस्तक झाला दशरी प्रेम करोनी कपिसी. त्या ठिकाणी म्हणजे काय मनामध्ये असा म्हणजे काय समज निर्माण केला आणि सावध झाले, भगवंताचं नामचिंतन केलंय, रामस्मरण केलंय. जय श्रीराम. आता जेवढे तेवढे म्हणावं बाकीचे. जय श्रीराम. धन्यवाद. मग त्यावेळेस भरत भाई यांना भगवंताचं चिंतन केलंय आणि चिंतन करून हनुमंतरायाला काय बोलू लागले, कोण काय चालाची कुठूनी पुची बरोबर काय म्हणून राम भीती तुझं कैसी कोप्या करोनी बोलती. अरे बाबा तू कोण आहेस, कुठून आलेला आहे, रावण कोण आहे असं त्या ठिकाणी भरत भाई विचारू लागले. राम कैसा कोटी कोण तुझं कोपा काय कारण कोणी वडील अरे राम कोण आहे, तुला राग येण्याचं काय कारण आहे असं त्या ठिकाणी भरत बोलू लागले. कैसा विभीषण शरणागत कोटी रावणाची झुंज होता लक्ष्मण किवी झाला मुचिता कोण आहे तू युद्धा. अरे बाबा शरणागत असणारा विभीषण कोण आहे, त्या ठिकाणी लक्ष्मण भैया कुठे रक्ताच्या धारव्यामध्ये पडलेला आहे, राम कोण आहे असं त्या ठिकाणी विचारलं. कोण्या अर्थे तू गेलासी पर्वत कशाला गीने दोषी, वेळोवेळा राम स्मरसी रामी तुम्हा
उपहासी सख्य कैचे बरेच भैया त्या ठिकाणी बोलू लागले, अरे बाबा या ठिकाणी पर्वत मोठाच्या मोठा घेतलेला आहे आणि घेऊन चाललेला आहे. आणि बाबा कशासाठी चाललाय? कारण त्या ठिकाणी राम कोण आहे, लक्ष्मण कोण आहे, विभीषण कोण आहे, रावण कोण आहे असं विचारल्यावर हा समोर माझा संदेवत्वाचे भाव धनिवराजोशी भाव कथा नो अरे बाबा हे सांग कोण आहे माझा जो संदेह या ठिकाणी याचं निवारण कर. तुझे मुखी राम स्मरण म्हणून तुझा आलो शरण खाली तो टांगण राम कथन मद सांग. श्रोते सज्जन मायबाप भरत भैया त्या ठिकाणी बोलू लागलेले, अरे हनुमंता कारण मुखामध्ये कंठस्थ नाम आहे, भगवंताचं चिंतन आहे आणि या ठिकाणी मी तुला म्हणून काय करतो भरत कोणी भरत जिन राम मनो आणि उपहासी बरं त्या ठिकाणी असं विचारल्याच्या नंतर हनुमंतरायाला शंका आली, अरे बाबा हा राम आहे का काय असा विचार केल्यावर उपहास निशे कपिनाथ श्रीरामाचे वर्णित सूक्ष्म सर्वगत आनंद सदोदित सांगत सांगत मग म्हणजे काय त्या ठिकाणी उपहास आणि सदोदित असं असणारं वर्णन मग करीत असताना काय झालं? किती नेणते पण घेशील टिकाची प्रेमा दाविशी जगाची जैसा ठकवितोसी तैसे मजसी चालेना हनुमंतराय त्या ठिकाणी भरत भैयाला राम समजून बोलू लागले याची दक्षता घ्या. कारण म्हणजे काय बोलण्याच्या ओघामध्ये एखादं कमी कमी होत असते, पण त्या ठिकाणी भरत भैया असताना म्हणू लागले अरे बाबा हा राम आहे, पण म्हणले काय त्या ठिकाणी भरत आलं राम समजून बोलू लागले. या ठिकाणी बाबा म्हणले काय सगळ्या जगाला ठेवले पण माझ्या समोर तुझं चालणार नाही. हनुमंत बोलल्यावर काय झालं? उघड सर्वत्र असशी असोनी विश्वा वेड लाविसी जगीच जगाना दिससी पाहता लपसी सूक्ष्मत्वे तुझं आहे तुझं पाशी बरी जागा गुणलाशी. कारण म्हणले काय असून म्हणले काय जगाला दिसत नाही आणि या जगाला सगळं वेळ म्हणले तो लावलंय असे हनुमंतराय बोलू लागले. ही जी पावा निघाली ती उघडी नागवली नागवी हळदीत केली हिंगाविले दिगंती. अरे बाबा आतापर्यंत जे लोक पाहायला गेले ते उघडे झाले नागिवे झाले म्हणजे संसारावर त्यानं पाणी फिरलं, काही राहिलं काय शिल्लक असं त्या ठिकाणी बोलू लागले. एक अन्नाची वंजरी एक बाळा खाऊ लागली एक नरसेविले पाहू लागले तुझं लागी. कारण म्हणले काय एकानं जेवण करायचं सोडून दिलं, एकानं पाणी सोडून दिलं, काही काय पाला खाऊनच राहू लागले, भगवंताचं चिंतन करू लागले पण देव भेटला नाही. एका माताच्या कबार एकी वळविले शरी एक सेविती उदक मात्र एकही निरसन दिले. एक म्हणजे त्या ठिकाणी असणार अन्न सोडून दिलंय. एक तपश्चर्या 12-12 वर्ष तपश्चर्या करीत होते ते सतयुगामध्ये द्वापार युगामध्ये, पण कलियुगात तसं आहे काय कलियुगात लय खूप सोपं सांगितलंय पण आपल्याला तेवढंही होईना. अहो या ठिकाणी भगवंताचं नाम जरी घेतलं तरी खूप झालं. कारण आतापर्यंत एवढ्याने म्हणजे काय तुझ्या पाठीमागे लागले पण त्याचं काही झालं नाही. हनुमंतराय बोलू लागले एक झाले बरी एक जन्मचारण बरी एक धरणाचे शेजार एका सविस्तर नरकेश. अरे बाबा काय काय भगवे कपडे घालून येऊ लागले, काही ना म्हणजे काही केस वाढवलेले आहेत, जटा वाढवलेले आहेत, भस्म अंगाला लावलेले, माळा घातलेले आहेत, रुद्राक्षाची माळ घातलेली आहे, तपश्चर्या करू लागले, वज्रासन घातलेले पण भेटला नाही. एक झाले जी बोल के दंडी मुडी भगवे सुड की एकी वेळेला फरक एक बोल की अति चतुर सुट झालं. हे अनेक प्रकारचं या म्हणजे काही जगतामध्ये ज्या क्रिया होतात ते हनुमंतराय त्या ठिकाणी बोलू लागले. ऐसे पहाती तुझ लागी सर्वता दिससी जगी असोनी त्यांच्या सर्वांगी भ्रमण वेगी करावीसी. अरे बाबा तू त्यांच्या सर्वांगामध्ये पण म्हणजे त्याला भ्रमण म्हणजे काय आपण म्हणतो रानफुलं लावले म्हणजे तो. कारण म्हणजे त्याच्या जवळ पण तू त्याला रानफुलं लावलंय. हनुमंत बोलू लागले ते मदती न झाले मत मी जाणार समजलं मला अशी जगा देता मी समज सांगे. तू कोठं कोठं लपला काय काय झालं मी सांगतो ना तुला. माझ्या वेळेला म्हणजे बापुरी मिळाला म्हणजे की बावली होली
आता पहिला म्हणले तू लपून बसलाय, तुला माहित होतं मला जर पाहिलं तर म्हणले हे मला घेऊन जातील म्हणून लपलाय. लपले निघाले माग गाडी दागेला गेली म्हणत आमच्या म्हणले तू लपलाय या ओळखीला कोण कोणी धरी राहिला पाणी कधी धरी राहत भाई मोठी झाडून देत पाणी करी अरे ओळखीला कासवा करून धरला. हा? पडिल्या पर्वत पडिल्या पाठीवरी ओळखली दिशी तरी तेथे तरी दारी दारी रूपांतरी म्हणले काय रवी लावू लागले त्यावेळेस म्हणले पर्वतही खाली गेला, गाळात खुपसला, पण पाठ गेल्याच्या नंतर म्हणले काय जागी राहिला तेव्हा ओळखीला. धावण्या धावता मागीची विणी विणी सुगरवशी वेगी राती भोया धरीची करुणा भागीची तिथून गेला, गेल्यावर शुकर झाला, पृथ्वी रसा तळाला जाऊ लागली, चिखलातून वर काढली. काय तेथे वळकी दारी दारी दाबडी मजुरी बारी गुरगुरी करीची कामावी तरी धरणा केसरी नरसिंहाचा अवतार धरलाय पुन्हा. नख केस तिकट भारी हाती ढवळी अंगावरी उदर चिरुनी नखागरी करीची मोहरी पाहत्याशी. अरे बाबा घरात नाही, दारात नाही, आकाशात नाही, जमिनीवरही नाही, दिवसही नाही, रात्रही नाही, उंबरठा. त्या ठिकाणी म्हणले काय असं हात मांडीवर घेतलंय, हाताचे नख त्या ठिकाणी पोटामध्ये खुपसले, आतडे बाहेर काढले आणि त्या ठिकाणी नरही नाही, शिवही नाही, समजा प्राणीही नाही, कोणीच नाही. मग त्याला विचारलं मी कोण आहे, मग विचारलं म्हणलं तू कोणीच नाही. मग त्यावेळेस मारले. चला वाचक महादेव महाराज पैकीने सूचक भगवान सांगळे नुपूर. ही झालेली सेवा म्हणण्यापेक्षा करून घेतलेली सेवा हनुमंतरायाच्या चरणावर समर्पित करून कथेला पूर्ण करा.